आज आपण प्रोटीन पावडर कशी बनवायची घरच्या घरी ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी घेते पाव किलो बदाम, 200 ग्राम मखाना, 200 ग्राम चणे, 200 ग्राम काजू, 200 ग्राम पिस्ता आणि 200 ग्राम खजूर आणि सुके खारीक आणि 200 ग्राम घेतलेले आहेत मी ते तुम्हाला काय दाखवते। शेंगदाणे हे सर्व मी व्यवस्थित भाजून घेणार आहे। आपण महिला आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो, त्यासाठी आपल्या स्वतःसाठी हे काहीतरी बनवावं म्हणून प्रोटीन पावडर बनवणार आहे। फार पौष्टिक आणि आरोग्याला चांगली अशी। तर मी हे सगळं व्यवस्थित भाजून घेणार आहे मंद आचेवर आणि मिक्सरला पावडर करून घेणार आहे। ती पावडर तर मी 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा पावडर टाकून ही रोजची प्यायची आहे। त्याच्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, ताकद मिळते। ही अशा प्रकारे पावडर तयार होते। ही शरीराला इतकी पौष्टिक आहे, ताकद याच्यात एवढे प्रोटीन्स आहेत की आपली हाडंसुद्धा मजबूत होतात। ही 1-2 महिन्यासाठी मी करून ठेवलेली आहे। तुम्हाला ह्यात तुमच्या आवडीनुसार अंजीर त्याशिवाय अक्रोडसुद्धा घालू शकता। मला ते मी अवॉइड केलेले कारण माझ्या घरातली मुलंसुद्धा आणि आम्हीसुद्धा खात नाही। तुमच्या आवडीनुसार हे तुम्ही करून खाऊ शकता। चॅनलला नवीन असल्यामुळे मला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअर करा, कारण मी नवीन आहे। तुमच्या सपोर्टची मला गरज आहे। थँक्यू।